दरमहा 10 ते 15% परताव्याचे स्वप्न दाखवून सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या सिस्पे इन्फिनिटी कंपनीचा खरा चेहरा आता समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि नगर शहरासह ग्रामीण भागातील हजारो गुंतवणूकदारांना या कंपनीने आपल्या जाळ्यात ओढले. सुरुवातीचे काही महिने वेळेवर परतावा देऊन लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर सुमारे 400 कोटी रुपये उकळून एजंट व संचालक फरार झाले. हजारो कुटुंबांच्या कष्टाची कमाई एका रात्रीत बुडवणाऱ्या या घोटाळ्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली. या आर्थिक गुन्ह्याचा तपास करताना अहिल्यानगर पोलिसांनी आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ताज्या कारवाईत 9 कोटींची रोकड आणि 156 कोटींची स्थावर मालमत्ता गोठवण्यात आली आहे. यापूर्वी जप्त केलेल्या 113 कोटींसह आत्तापर्यंत एकूण 278 कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत 12 आरोपींना बेड्यात ठोकण्यात आले असून त्यात 4 मुख्य संचालकांचा समावेश आहे. शिस्पे इन्फिनिट बीकन या नावाच्या ज्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऑपरेट करत होत्या आणि त्यामध्ये ज्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावरून जिल्ह्यामध्ये एकूण 4 गुन्हे नोंद झालेले होते आणि या गुन्ह्यांच्या तपासामध्ये आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 4 संचालक आहेत. माननीय शासनाला MPID अंतर्गत प्रस्ताव पण सादर केलेला आहे की ज्यामध्ये आतापर्यंत 113 कोटी रुपयाची प्रॉपर्टी जी आहे तर ती फ्रीज केलेली आहे. त्यामध्ये 111 कोटी रुपये रक्कम आहे आणि बाकी साधारणतः 2.5 कोटी रुपये जे आहे तर ते एक स्थावर मालमत्ता आहे. त्याचबरोबर आता परत 9 कोटी रुपये जी आहे ती रक्कम आणि साधारणतः 156 कोटी रुपयाची स्थावर मालमत्ता अशी एकूण 165 कोटी रुपयाची रक्कम जी आहे तर ती फ्रीज केलेली आहे. आतापर्यंत 278 कोटी रुपयाची जी रक्कम आहे ती फ्रीज करण्यात आलेली आहे आणि आता पुरवणी परत जे प्रस्ताव MPID अंतर्गत सादर करण्यात येत आहे. अद्यापही काही मालमत्तांच्या जप्तीचे प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर तयार केले जात आहे. सिस्पे घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. अहिल्यानगर येथील प्रचार सभेतनं त्यांनी घोटाळेबाजांना थेट इशारा दिला होता. ज्यांनी सर्वसामान्यांचे पैसे लुटले आहेत त्यांच्याकडनं पै न पै वसूल केला जाईल आणि कोणालाही अभय दिले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आणि पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणूकदारांमध्ये आता न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी CBIची मागणी लावून धरली आहे. कोट्यावधींचा व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय धागेदोरे लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने मार्ग काढण्याचा शब्द दिला आहे. दरम्यान परदेशात पसार असलेल्या मुख्य सूत्रधारांना पुन्हा भारतात खेचून आणण्यासाठी पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीसही इतर कायदेशीर हालचाली गतिमान केल्या आहेत. सिस्पे इन्फिनिटीचे हे प्रकरण केवळ आर्थिक फसवणूक नसून अवास्तव आमिषांच्या मागे धावणाऱ्यांसाठी एक मोठा धडा आहे. 278 कोटींची मालमत्ता जप्त होणे हा गुंतवणूकदारांचा मोठा विजय असला तरी जोपर्यंत शेवटच्या माणसाला त्याचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत प्रशासनाचा हा लढा सुरूच राहणार आहे.